नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि आत्ता 12:10 झालेले आणि माझे घरातले सर्व कामं झालेले, फक्त पोचा मारायचा बाकी आहे आणि स्वयंपाक बी करून घेतलेला आहे। आणि आज मुलांना सुट्टी आहे आणि आज आहे रामनवमी। रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण। तर माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि आज मी भाकरी बनवल्या आणि कुरडईची भाजी म्हटलं कशी बनवता ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं मी कढी बनवलेली आहे आणि भात लावलेला आहे आणि घरातले सर्व कामं झालेले आणि आज नळाला पाणी आलेलं होतं आणि पाणी आलेल्यामुळे पाणी आलेल्यामुळे ना घरात खूप कामं राहतात। टॉयलेट बाथरूम सर्व मी क्लीन केलेलं आहे आणि आज आम्ही 4 व्हीलर पण धुतली, बाहेरचा पोर्च वगैरे सर्व धुतलं। झाडांना पाणी टाकणं म्हणजे त्याच्यातच 1-1.5 घंटा चालला जातो आमचा आला। तर गाडी त्यांनी लावली सावलीमध्ये आणि ही पण गाड्या धुवून चुवून सर्व क्लीन करून घेतलेला आहे, बाहेरचा पोर्च बी। आणि झाडं बघा आपले, हे झाड खूप आवडतं मला। तर सर्व आवरलं गेलेलं आहे आणि आज मुलं घरी असल्यामुळे वेळ होऊन गेलेला आहे आणि कृष्णाने तर आत्ता जांभूळ केली आणि मी ऑनलाईन ना गाऊन मागवलेले होते, तर माझे गाऊन पण आलेले आहे, ते पण मी पार्सल खोललं, त्याच्यात वेळ चालला गेला माझा। तुम्हाला दाखवते हे बघ। आणि मी माझ्यासाठी ना एक्सेल साईज मागवली, मला एक्सेल साईज होऊन जाते आणि ते पडले आपल्याला 300-300 रुपयाला, पण छान वाटतंय मला। एक हा पिंक कलर आणि मी मिशोवरून मागवलेले, त्याच्यातच वेळ चालला गेला माझा। चला मग मी भाजीची तयारी करून घेतलेली आहे। भाजी कशी बनवते मी कुरडईची ते दाखवते। तर मी इथे ना कुरडया भिजून घेतलेल्या आहे 10-15 मिनटं। आपल्या कुरडया राहतात ना तळण्याच्या, त्या कुरडया हे बघा इथं 10-15 मिनटं भिजून घेतले आणि त्याच्यावरती ना कोथिंबीर टाकून घेतली। कढीमध्ये चिरली तर मग मी याच्यासाठी पण चिरून घेतली आणि ती वरती टाकून दिलेली आहे। आणि आपलं इथं तेल गरम झालेलं आहे, मी इथं जिरं टाकते, थोडा लसूण घेतला आहे मी, लसूण बी टाकून देते आणि मी चालू कांदे घेतलेले, कांदे बी टाकून देते। 2 कांदे चिरून घेतलेले आणि कांदे जर जास्त राहिले ना खूप छान लागते ही भाजी। आणि मी त्याच्यासाठी भाकर बनवलेली आहे, मला भाकर आवडते म्हणून। आणि मी कधीतरी ना मुलांना पण देते भाकर खायला, असं नाही तर मुलं खात नाही, माझी मुलं खाता भाकर। आणि हळद घेते मी याच्यावरतीच टाकून घेते आणि तिखट घेते मी, जास्त तिखट पण नाही, 1 चमचा घेते। तर आपले इथं कांदे झालेले हे टाकून देते मी। वेळच लागत नाही तिला भाजी बनवायला, मुलांच्या डब्यासाठी पण छान राहते। नमक टाकायचं राहिलं आहे आपलं, नमक टाकून देते मी। आणि नमक कमीच टाकायचं कारण की आपल्या कुरडयांमध्ये नमक राहतं ना, तर आपण नमक कमीच टाकायचं। आम्ही वरण भातासोबत आणि कढीसोबत हीच भाजी बनवतो। तर मी हेच झाकण घेते आणि थोडं 5 मिनिटं वाफू देते, गॅस कमी करून। आपली इकडे कढी पण झालेली आहे, गॅस आणि आपली भाजी पण।
भाजी बघा खूप छान झाली. आपली भाजी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. सात वाजून गेले बघा. आणि गुड्या राणी इथं देवपूजा करते. गुड्या राणी म्हटलं देवपूजा करून घे बाई. बाहेरचा दिवा वगैरे लावून घेते माझी. मग हे बघ ती मस्त करून घेते तिचं काम. देवाऱ्याला पण तिने दिवा वगैरे लावून दिला. तिला म्हटलं लवकर लावून दे बाई, आम्ही जातोय तोपर्यंत. बुधवारचा बाजार आहे आणि बाजार करायला जायचं आहे मला. ते म्हणे मी पण येतो तुझ्यासोबत, कारण की मला कांदे आणि बटाटे आणायचे, ते खूप जवळ होऊन जातात. ते म्हणे तुझ्याकडनं धरले जाणार नाही, तर मग मी येतो म्हणे. आणि मला आहे ना स्कूटी पण घेऊन जाता येत नाही, कारण की अंधार खूप झालेलं आहे. आणि इथं 2 दिवसापासून आहे ना लाईटच लागत नाही आहे आणि तिथं गर्दी राहते, तर त्याच्यामुळे स्कूटी चालवायला पण मला कसं तरी वाटतं. मग म्हटलं तुम्हीच चला बाबा. आणि ते बटाटे वगैरे पण माझ्याकडनं धरले जाणार नाही. तर सकाळचं पण आपलं कढी आणि भात पडलेला आहे, तेच आम्ही थोडं खाऊन घेऊ आणि काहीतरी थोडंसं बनवून घेणार. आणि कसं गरमीचं जेवण बी जात नाही काय नाही. आणि घाम बघा किती घाम, इतका घाम येतो आहे ना, खूपच घाम येतो आहे. 5 मिनटं पण बिना पंख्याचा राहू शकत नाही आम्ही, इतकं गरम होतं आहे. आणि दिवसभर बी कूलर लावून ठेवते आणि रात्री पण रात्रभर कूलर लावलेलं राहतं, तेव्हा रूम थंडा राहतो. नाही तर कूलर जर बंद केलं तर खूप गरमी व्हायला लागून जाते. गुडिया तुला काय खायचं आहे? बाजारातून काय आणू? तिला विचारून घेते पहिले. का ग माऊ, काय खायचं आहे तुला? काय भेटतं? सर्वच भेटतं तिथं. हं, वडापाव. बाई ते तेल वडापावचे पाव का? मग उद्याच घेऊन येऊ ना आपण ताजे. तुला वडापाव खायचा आहे असं? बाई ते उद्याच आणीन मी. पप्पांना सांगेन, पप्पा ड्युटीला गेले का तेव्हा घेऊन येतील मग. ठीक आहे. दुसरं काही सांग. फ्रूटमध्ये काही खायचं आहे का? मँगो भेटेल का? आता बाजारात भेटता मँगो बाई, अजून येत नाही इथं. हा छोटा बाजार राहतो भाजीपाल्याचा, तिथं द्राक्ष भेटता, ॲपल, केळं भेटता. मग गोड कैरी, गोड अशी थोडीशी येलो पिकलेली. हां, काय माहिती बाई, भेटली तर घेऊन येईल. आणि ग्रेप्स घेऊन येऊ का? ठीक आहे. ॲपल बी, ग्रेप्स थोडेसे भेटले तर आणि ना नक्की आणीन. भेटायला पाहिजे, कारण की तिथं आहे ना असे बाकीचे असं खराब वस्तू राहते ना, त्याच्यामुळे आणायचं मन नाही होत. तर चला भाजीपाला घेऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी. आम्हाला येऊन 9 वाजून गेले आणि भाजीपाला घ्यायला खूप उशीर झाला. इथं बघा मी भेंडी आणलेली आहे, ही 20ची अर्धा किलो भेटली आपल्याला. आणि कोथिंबीर बघ, कोथिंबीर बी खूप हिरवी आहे, 15च्या 2 दिल्या त्यांनी. आणि मेथी घेतली, मेथी पण 20 रुपयाच्या 2 गड्ड्या घेतल्या. इथं बटाटे घेतले, बटाटे 30 रुपये किलो होऊन गेलेले. कारले 10चे पाव घेतले आणि वांगे 5 रुपयाचेच भेटले, अर्धा किलो आपल्याला, 5चे अर्धा किलो. वांगे खूप छान आहे आणि 5 रुपयाचे अर्धा किलो वांगे भेटले, तर मी अर्धा किलोच आणले 5चे. शेवग्याची शेंग ती पण आपल्याला 10ची. वाटा भेटला, वाटा केलेला होता त्यांनी, 10चा वाटा. आणि खूप छान आहे कवळी अशी. कैरी घेतली मी, कैरी आपल्याला 30 रुपये किलो दिली त्यांनी. आणि इथं मक्का, तो पण मी 20 रुपये किलो. तर असा मी 50चा 2.5 किलो आणला, मुलांना पण खायला आवडतो. बटाटे तर सांगितलं. आणि इथं मी शेंगा आहे त्या चवळीच्या, त्या पण 10 रुपयाच्या 1 पाव घेतल्या. आंबे घेतले
1 किलो 100 रुपये किलो आंबे दिले. आणि इथं जिलबी घेतलेली आहे. कृष्णाला गुळाची आवडते आणि आम्हाला साखरेची आवडते. बाकी जणांना मग मी 2 ठिकाणी आणते. एक पाव, 1 पाव साखरेची आणि 1 पाव गुळाची घेऊन येते. मग आणि गुडिया राणीने आपल्याला अंगूर सांगितलेले ते द्राक्षे, तर इथं मी द्राक्षे घेऊन आली. आणि तिथं मुरमुरे आणलेले. आपल्याकडे शेव आणि बारीक शेव वगैरे पडलेली आहे, पण फक्त मी मुरमुरेच घेऊन आली. मग आणि इथं हिरवी मिरची अर्धा किलो घेऊन आली आणि टमाटे 1 किलो घेऊन आली. असा होता आपला बुधवारचा बाजार. चला मग आता आम्ही जेवण करतो आणि मग मी तुमच्याशी बोलते. कशी आंबा खाते गुडिया, आंबा खाते. भाजीपाला रचू लाग मला. गोड आहे का ग? भाजीपाला रचायचा आहे. कशी करते? गोड आहे. माता कसं पडलेलं आहे सर्व. आता उचलते. का रे, तुला गुळाची जिलबी खायची होती ना? खाऊन घे ना मग. याच्यात काढते मी काय पातेलीमध्ये. पूर्ण भाजीपाला आता व्यवस्थित रचावं लागेल. तर आज मला इतका कंटाळा, बाजारातून आलं ना, इतका कंटाळा आलेला आहे तो खूपच. काहीच करायची इच्छा होत नाही. आता मी पहिले यांना जिलबी काढून घेते. ती कशी गरम गरम राहते ना, मग ते असं कागद चिपकून जातो. खायचं नाव घेत नाही. आणायला सांगता आणि खात नाही. आता आणलेली आहे ना, तर खाणार नाही. अशी पोर आहे. बाकीकडे ना खूप जाळ करता, पण एक दुकान आहे, आम्ही तिथूनच आणतो. त्याच्याकडे ना खूप बारीक अशी कुरकुरीत राहते खायला बी. क्रिस्पी लागते. आणि भाजी पडलेली आहे. एवढ्या भाजीत त्यांचं होऊन जाईल. मी येतं थोडी कढी आणि भाकर खाऊन घेईन. गुडिया राणी आंबा खाते, ती जेवते का नाही काय माहिती. आणि दादाने भात आणि कढी घेऊन घेतली. त्याचं काही टेन्शन नाही बिचाराचं, तो घेऊन घेतो. यांनाच येतो, ताट करावं लागतं मला. तो हाताने घेऊन घेतो, काढून घेतो. त्यामध्ये गरम राहते ना, तर लगेच असं ओल सारा धावतो तिला. आणि अशी ओली ओली आणि अशी गचगचीत होऊन जाते ना, त्याच्यामुळं पहिले म्हटलं जिलबी काढून घेते आणि मग भाजीपाला रचून घेते. आणि हिरवा भाजीपाला कसं लगेच रचला नाही तर मग ते सकाळपर्यंत ते भाजी, मेथीची भाजी वगैरे लगेच खराब होऊन जाते. या दिवसाचं कसं त्यांनी पाणी मारलेलं राहतं त्या भाजीपाल्याला, तर ओलसरपणा लगेच सडल्यासारखे होऊन जाते. तर मग आता आम्ही जेवण करतो. मस्त जिलबी काढून घेतली, इथं थोडी मोकळी केली, दुसऱ्या पातेलीत काढून घेतली. जेवढी खाल्ली गेली तेवढी, बाकीची मग डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली का मग ती व्यवस्थित राहते, कडक बी राहते. तर मी फ्रीजमध्येच ठेवते. तर मग आता आम्ही आता जेवण करते, भाजीपाला बी रचते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.